हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये ग्राफिकल मेथड शिकणार आहोत आणि ग्राफिकल मेथडच्या मदतीने आपल्यांना जे आपण सायमल्टेनियस इक्वेशन बघितले होते त्यांचं सोल्युशन कसं काढता येतं ते आपल्यांना ह्या मेथडमधून जाणून घ्यायचं आहे. तर बघा, सिमिलरली जसं की आपण लिनियर इक्वेशन घेतले होते, सायमल्टेनियस इक्वेशन एलिमिनेशन मेथडने सॉल्व केलं, तसंच आपल्याला ग्राफिकल मेथडने सुद्धा सॉल्व करता येतं. आणि जसे तिथे 2 इक्वेशन दिले असतील तसंच आपल्याला इथे सुद्धा 2 इक्वेशन दिलेले असतील आणि ह्याच 2 इक्वेशनला आपल्याला ग्राफ काढून सॉल्व करायचं आहे. आणि ते ग्राफ कसं काढायचे किंवा ते ग्राफ काढण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते तुम्हाला मी ह्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. चला तर मग आपण ह्या लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे. तर बघा, जसं की इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. याला सॉल्व करणं एकदम सोपं आहे एलिमिनेशन मेथडने. पण आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलं आहे त्याला सॉल्व करण्यासाठी सांगितलेलं आहे की ग्राफिकल मेथड. आणि पेपरामध्ये सुद्धाही तिथे स्पष्टपणे म्हटलेलं असतं की तुम्हाला हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला ग्राफिकली सॉल्व करायचं आहे, ग्राफिकल ग्राफ काढून सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला ते ग्राफिकली सॉल्व करावं लागेल, एलिमिनेशन मेथडने ते चालणार नाही आहे. जर पेपरमध्ये एलिमिनेशन मेथड विचारली आहे तर एलिमिनेशनने सॉल्व करा आणि जर ग्राफिकल विचारले असेल तर ग्राफिकल मेथडने सॉल्व करा. तर चला तर मग हे जे इक्वेशन दिलेत त्याला ग्राफिकल मेथडने कसं सॉल्व करता येईल. सगळ्यात पहिले एक काम करा, याच्यासाठी तुम्हाला टेबल तयार करून घ्यायचा आहे. पहिले एक्स घेऊन घ्या, नंतर लिहा वाय आणि मग शेवटी लिहायचा एक्स कॉमा वाय. अशा पद्धतीने लिहून टाका. ठीक आहे. आता बघा की हे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6 होतं आहे. तर म्हणजे एक्स किती आहे आणि वाय किती आहे तर 6 होईल. तर बघा, जर मी x1 म्हटला आणि वायला जर मी 5 म्हटला असेल तर ते दोघं मिळून एक 5 आणि 1 किती झाले 6. त्याचा अर्थ एक्स आला 1 आणि वाय किती झाला तुमचा 5. तर हा आपल्याला एक पॉईंट भेटला. ठीक आहे. तसेच आपल्याला कमीत कमी 3 पॉईंट पाहिजे. जसं मी एक्सला जर 2 घेतला आणि जर मी वायला ठीक आहे 4 घेऊन घेतला तर हे दोघं मिळून 4 आणि 2 किती झाले 6. तर हे झाले 2,4. ठीक आहे. अँड सिमिलरली वी कॅन राईट दिस की जर मी याला 3 घेतला एक्सला आणि वायला बी जर आपण 3 घेऊन घेतला तर आपल्याला 3,3चा एक पॉईंट भेटून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 पॉईंट भेटले ग्राफवर काढण्यासाठी. ठीक आहे. आता हे एक इक्वेशन बघा बरं. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला अजून काय करता येईल की एक्समधून एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू किती येतं आहे 4 येतं आहे. याच्यासाठी सुद्धा आपण सेम टेबल तयार करून घेऊ, तसंच आपण लिहून पण घेऊ. आपण लिहून घ्यायचा आहे एक्स, नंतर लिहायचा आहे वाय आणि परत घ्यायचा आहे एक्स कॉमा काय वाय आपल्याला घेऊन घ्यायचा आहे, तो आपल्याला पाहिजे. तर बघा बरं, कितीमधून किती गेले तर 4 उरतात. जर मी हे म्हटलं की 5मधून जर 1 गेला तर किती उरेल 4 उरेल. बरोबर आहे. म्हणजे हा आला 5,1. हा एक पॉईंट भेटला. तसंच जर आपण म्हटलं की 6मधून 2 गेले, 6मधून 2 गेले तरीसुद्धा आपल्याकडे किती उरतात 4 उरतात. म्हणजे हा दुसरा पॉईंट भेटला आपल्याला 6,2. ठीक आहे. तसंच आपण म्हटलं की 7मधून जर 3 गेले, बरोबर आहे, तर आपल्याला परत किती भेटेल 4 भेटेल. म्हणजे पहिला पॉईंट आहे 5,1चा, दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे 6,2चा आणि जो तिसरा पॉईंट आपल्याला भेटला आहे तो भेटला आहे 7,3. बरोबर आहे. असे मिनिमम आपण किती घेऊन घ्यायचे 3 पॉईंट काढून घ्यायचे. आता हे जे तिघं पॉईंट आहेत त्याच्यासाठी पहिलं इक्वेशन जे आहे त्याला आपल्याला ग्राफवर काढायचं आहे. जसं की आपण ग्राफ असा तयार करून घ्यायचा. हा जो आपल्याला ग्राफ दिसतो या ग्राफमध्ये महत्त्वाची गोष्ट ही असते की आपल्याला स्केल लिहायची आणि स्केल ती ह्या साईडला लिहा इथे स्पष्ट. ठीक आहे. जर तुम्ही स्केल लिहिली तर तुम्हाला स्केलच्या मदतीने याला काढता येईल. बघा जरा की आपण स्केल लिहून ठेवू. पहिले स्केल आपल्यासाठी राहील. ठीक आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 1 युनिट आपण लिहून घेऊ. हे झालं आपलं स्केल. ही झाली आपली स्केल. बरोबर आहे. स्केल लिहायला विसरू नका. कधी पण तुम्ही जर ग्राफ काढला तर 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट जरी काढला असेल तरीसुद्धा चालतो. एकदम बेस्ट राहतं. कारण आपल्याला जे सोल्युशन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने लिहिता बी येतात. आणि सहसा प्रयत्न करा की डेसिमलमध्ये नका जाऊ.
जर आपण नॅचरल नंबर्सच घेतले सॉल्व करण्यासाठी तर तो काय असतो, बेस्ट असतो. पण कधी कधी येतात आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नंबर्स, तर त्याला पण आपल्याला सॉल्व करता येतं. ठीक आहे, तर बघा आता आपण असा ग्राफ काढून घेतला आहे, त्याच्यासाठी आपण स्केल लिहून घेतलेली आहे. स्केल लिहिल्यानंतर आपण जो पहिलं इक्वेशन लिहिलं होतं त्या पहिल्या इक्वेशनचे जे पॉईंट्स होते आपले, बघा की पहिल्या इक्वेशनचे आपल्याला कोणते पॉईंट दिले होते. पहिल्या इक्वेशनचे आपल्याकडे आलेले पॉईंट्स बघा जरा. हे होतं आपले पहिल्या इक्वेशनचे पॉईंट्स. काय 1,5 आणि 2,4 आहे आणि 3,3 आहे बघा. ठीक आहे, तर मी ग्राफवर काढतो पहिले 1,5 मग 2,4ला काढून घेणार आहे. तर आपण ग्राफवर काढू आता त्याला. हां चला ठीक आहे, जो पहिला पॉईंट आहे त्याला आपण बघून घेऊ. तो आहे 1,5 2,4. हां, तर 1, एक्स आहे 1. हा बघा, ही आहे एक्स ॲक्सिस आणि ही आहे वाय ॲक्सिस या पद्धतीने. तर एक्स ॲक्सिसवरती हा आपला प्लसमध्ये 1 ह्या साईडला जातो आहे बघा, पॉझिटिव्ह. हां, तर एक्स 1 झाला आणि वाय आपल्याला 5 पाहिजे. तर वाय आपण इकडे चालले जाऊ, वरती जातो आहे आपला वाय, हा झाला 5चा. हा झाला तो पॉईंट तिथे जिथे आपल्याला त्याला काढायचा आहे. हा भेटला पॉईंट आपल्याला इथे. ठीक आहे, हा झाला 1,5चा पॉईंट. हां ठीक आहे, हा 1,5चा पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट आपल्याला कोणता दिलेला आहे तो पण आपण घेऊन घेऊ. दुसरा पॉईंट आहे 2,4चा. हां, तर आपण एक्सला किती घेणार आहोत, एक्स आहे आपला 2 आणि वाय आपला 4. बघा हा 4पर्यंत मी आलो इथे. हा भेटला आपल्याला इथे एक पॉईंट. हां, नंतरचा पुढचा पॉईंट बघा कोणता भेटलेला आहे, तो भेटला आहे आपल्याला, दिस इज वॉट 3,3चा पॉईंट. हां, तर आपण 3,3चा पॉईंट मी काढून घेते तिथे. तर हा झाला 3 आणि इकडे बी हा आला 3. हा 3,3चा आपला भेटला आपल्याला पॉईंट इथे. ठीक आहे, हा भेटला आहे आपल्याला पॉईंट. आता आपण एक लाईन काढून घेऊ, चालेल. तर आपण एक लाईन काढणार त्याच्यासाठी सगळ्यात पहिले. ठीक आहे, तर लाईन घेऊन घेऊ. आपल्याला जी पाहिजे ती लाईन आपण अशी घेऊ. ठीक आहे, तर बघा ही आहे पास होणारी या तिघं पॉईंटमधून जाणारी ही लाईन आपल्याकडे असेल. तर आपण ही लाईन काढून घेऊ. अशी दिसते सगळ्यांना. तर तिघं पॉईंट्समधून जाणारी ही लाईन आपण इथून काढून घेतली. आली ही लाईन अशी, बराबर. आता दुसरे पॉईंट जे आहेत आपल्याला ते बघू आपण की दुसरे कोणते कोणते पॉईंट्स आहेत. दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स आहेत 5, 1, 6, 2 आणि 7, 3चा पॉईंट आहे. तर बघा पहिले तर आपण एक नाव देऊन देऊ की ही जी लाईन आहे ते इक्वेशन ऑफ लाईन लिहून देऊ. पहिले जे इक्वेशन आपल्याकडे होतं ते होतं x + y = 6चं. तर आपण x + y = 6 लिहून घेऊ. बघा की ही जी लाईन आहे तिचं इक्वेशन आपल्याला भेटलं होतं x + y = 6. हे झालं ह्या लाईनचं इक्वेशन. ही झाली लाईन आणि हे झालं त्याचं इक्वेशन. आता दुसरे जे पॉईंट्स आहेत ते पण आपण घेऊन घेऊ. 5, 1 आणि 6, 2चा आपल्याकडे पॉईंट आहे, तो पण आपण घेऊ. बघा, तर 5 हा झाला आपला 5 आणि हा 1. हां, इथे आपण पॉईंट घेऊन घेऊ. ओके, हा आपण तो पॉईंट घेऊन घेऊ 5, 1चा. हा झाला आपला इथे भेटलेला तो पॉईंट आहे. 5, 1चा एक पॉईंट भेटला. ठीक आहे, नंतर आपल्याला पाहिजे दुसरा पॉईंट. दुसरा पॉईंट होता 6, 2चा. बघा बरं, 6, 2 दुसरा पॉईंट आहे. तर तो दुसरा पॉईंट बघून आपण 6, 2 काढू. बघा हा आहे 6 आणि हा आहे तो तुमचा 2 इथे. ठीक आहे, मग आपण त्याला तिथे काढून घेऊ. 6, 2चा हा भेटला आपल्याला इथे पॉईंट. हां, आणि तिसरा जो पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो पण बघा जरा, तो आहे आपला 7, 3चा पॉईंट. हां, तर 7, 3चा पॉईंट बघा. 7 हा झाला 7, हां 7 आणि हा झाला आपला 3. इथे तो पॉईंट भेटला आपल्याला. परत आपण काय करू, आता लाईन काढून घेऊ. हां, याच्यासाठी लाईन काढून घेऊ. ते आपण इथे घेणार आहोत. ही लाईन आपली अशी पास होणार आहे ह्या पॉईंट्समधून. बघा जरा दिसते ही अशी, ह्या पॉईंट्समधून ही लाईन आपली पास झाली. बरोबर. आणि याचं पण आपण इक्वेशन लिहून घेऊ. जसं की खाली त्या लाईनचं इक्वेशन लिहिलं होतं x - y = 4. तर हे झालं आपलं x - y = 4चा इक्वेशन. x - y = किती झाला हा 4. हे झालं त्याचं इक्वेशन. बरोबर. आता हे इक्वेशन आपल्याला इथे भेटलेलं आहे. आता हे दोघं जे आहेत आपल्याला सोल्युशन कुठे भेटेल, तर आता सोल्युशनसाठी आपण एक काम करू की हे जे दोघं लाईन्स आहेत त्या कुठे इंटरसेक्ट करतायत एकमेकांना. तर बघा ह्या दोघं लाईन इथे इंटरसेक्ट करतायत एकमेकांना. जसं की मी म्हणेल त्या पद्धतीने आपण याला सांगू. मी तुम्हाला दाखवतो की कुठे त्या इंटरसेक्ट करतायत असं. बघा आता हा दिसतोय तुम्हाला तो पॉईंट. हा पॉईंट आहे, हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन म्हणजे x + y = 6ची लाईन आणि x - y = 4ची लाईन
दोघं इंटरसेक्ट करतायत बघा 5,1ला, म्हणजे हा झाला 5,1. 5, काय 1 आहे. तर याचा अर्थ ठीक आहे, हे जे सोल्युशन आपल्याला भेटलं, देअर फोर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज, काय भेटलं आपल्याला सोल्युशन, एक्स भेटला आपल्याला 5 आणि वाय किती भेटला आपल्याला 1. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ग्राफिकल मेथड सॉल्व केली तर ऑब्वियसली की तुम्हाला जे 3 मार्क्स आहेत ते पक्के तुमच्या एक्झाममध्ये भेटून जातात. मला वाटतं की तुम्हाला ग्राफिकल मेथडही समजली असेल. जर ग्राफिकल मेथड समजली असेल तर आपलं जे हे लेक्चर आहे ते इतर मुलांपर्यंत पण शेअर करा. आणि आपण जे क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे, जो आपला पटापट आपण जो अभ्यास करतो आहे, तुम्हाला एक बेसिक नॉलेज होऊन जाईल की कोणती मेथड आहे, कशी मेथड आहे, त्याला कसं सोडवायचं आहे, हे सगळ्यांना माहिती पडेल. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा इतरांपर्यंत, कारण आपलं जे कोर्स आहे हा फ्रीमध्ये सगळ्यांना अभ्यासाला भेटून जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.